कपाळ हे बुणे काय करू, कपाळ हे बुणे काय करू, पडिला विसर माझा काय गुणे, पडिला विसर माझा काय गुणे. कपाळ हे बुणे करू, कपाळ हे बुणे काय करू, पडिला विसर माझा काय गुणे, पडिला विसर माझा काय गुणे. विठ्ठल 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 पडिला विसर माझा काय गुन्हे, नाही का. माझा विसर पडला देवा तुम्हाला, पडिला विसर, विसर देवा माझा विसर पडला. साधक म्हणले महाराज अहो देवाच्या पाठीमागं काय एक व्याप आहे का, देवाच्या पाठीमागं अनेक भक्त असतील, तुमच्यापेक्षा एखादा लढीवाळ प्रेमाचा लाडका भक्त भेटला असेल आणि म्हणून देव गुंतून राहिले असतील, नाही का. तुमच्यापेक्षा एखादा मोठा भक्त भेटला असेल म्हणून देव गुंतून राहिले असतील. हा म्हणले हो. म्हणले देवा तुला माझा विसर पडला. ज्यावेळेस अर्जुन आणि भगवान परमात्मा संवाद करायचे ना, त्यावेळेस भगवान म्हणायचे अर्जुना या युगामध्ये असंय, त्या युगामध्ये असंय. प्रत्येक गोष्टीचा संवाद अर्जुनाचा आणि परमात्म्याचा सांगायचे. भगवान परमात्मा एकमेकाला बोलायचे. ऐका अर्जुन आणि देव. आणि मग भगवान अर्जुन म्हणायला लागला देवा हे तुला प्रत्येक युगातलं कसं माहिती असतंय, हा प्रत्येक युगातलं तुला माहिती कसं होतंय. आता माझा विसर पडलाय, कारण विसर आणि देव हे एका अधिकरणात बसत नाही. ज्या ठिकाणी देव आहे त्या ठिकाणी विसर नाही, आणि ज्या ठिकाणी विसर आहे त्या ठिकाणी देव नाही. मग हे सगळं असताना अर्जुन म्हणतो देवाला देवा तुला हे कसं शक्य आहे, कसं माहितीये, प्रत्येक युगातल्या गोष्टी तू मला सांगतोस. त्यावेळेस भगवान म्हणतात अर्जुना संभवामी युगे युगे, प्रत्येक युगामध्ये मी असतो, नाही का, प्रत्येक युगामध्ये मी राहतो, नाही का. म्हणून मला हे सगळं ज्ञान आहे, नाही का. परमात्मा अर्जुनाला सांगतोय, अर्जुन देवाला विचारतोय, प्रत्येक युगातलं मला कळतंय. मग आज जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत तेव्हा तुला जर प्रत्येक युगातलं कळतं तर माझा कमून विसर पडला. मग हा माझा विसर पडायला नाही पाहिजे. माझा विसर पडला देवा तुला, माझा विसर पडायला नकोय देवा तुला. बर तुला विसर पडला, तुला काय एकच भक्त आहे का. नकल गोपिका नाम नंदनो भवात, नकल गोपिका नाम नंदनो भवात, नाही का. म्हणजे तुला अनेक भक्त आहेत. तू कधी गोपीपाशी गेला असेल, एक गोपिका सुद्धा नाही, एक एक राधा, एक एक कृष्ण. बरं हे सुद्धा मला माहितीये, प्रत्येक गोपिकेपाशी तू राहू शकतोस, प्रत्येक गोपिकेपाशी तू जाऊ शकतोस. मग हे जर सगळं सत्य आहे, मग तुला माझाच का विसर पडला. विठ्ठल विठ्ठल काय असते कधी कधी माहितीये का विसर का पडतो. लई लेकर असले का, लई लेकर असले का मग माणसाला विसर पडतो. मला सांगण्याचं तात्पर्य एवढं अशा प्रकारचं आहे. म्हणून जास्त असलं की विसर पडतो, नाही का. काही काहींकडे एवढी संपत्ती महाराज कुठं काय हे सुद्धा सांगता येत नाही, कुठं काय हे सांगता येत नाही. काही काहींची अशी परिस्थिती कुठंच काही नाही, नाही का. बघा कदाचित एखाद्या वेळेस बस स्टँड वरती तुम्ही गेलात, बस स्टँड वरती एसटीतून एखादा मनुष्य बसण्याकरता राहिला, कंडक्टर विचारतो त्याला अरे सगळी बसलीत का, कुणी राहिलंय का. सगळी विचारतो, कंडक्टर विचारतो सगळी राहिलेत का. पण ऐका उतरत असताना कंडक्टर मात्र कुणाला विचारत नाही, कारण ज्याचं ज्याचं स्टेशन आलं की ते आपोआप उतरतंय. लक्ष देऊन ऐका. पण जरी एखादं तसंच राहिलं तर कंडक्टर आणि ड्रायव्हर निघून जातात. ऐका आता त्याला घेणंय का त्याच्याशी, कारण लई मोठे बसतात ना एसटी मध्ये, जास्त असले की विसर पडतो, नाही का. आणि बरं एक नाही, बस स्टँड वरती सगळेच असतात, भरपूर लोक असतात, पण सगळ्याच हेड मास्तर जो असतो समजा माईक मध्ये बोलणारा बस स्टँड मध्ये, तो सगळ्याकडे लक्ष देतो का. सगळ्याकडे लक्ष नाही देत,
नाही का, कारण तिथं एक जण नाही लक्ष द्यायला. मग जो बस ड्रायव्हर आला तो त्याच बसचं नाही का नंबर वगैरे लिहून घेतो, मग त्याच्यावरती तो लक्ष देतो, पण बाकीच्याकडे लक्ष देत नाही. म्हणून लक्ष देणं का माझ्या माता पित्यानो, लई बाजार लई देव लई गोळा करू नका. काही काही माणसं असे देवाला निघले का चारीधाम यात्रेला निघत आहेत साहेब नाही का, आणि चारीधाम यात्रेला निघले की लगेच आणले देव घरी नाही का, हे देव आणला ते देव आणला, हेच देव घरात नसते देवच देव नाही का. आणि पूजा करायची असली ही सगळे देव घेतय नाही का घर मालक आणि ते बकेट मध्ये टाकतय. अरे अशी कशी पूजा करतस, बकेट मध्ये टाकून एक खड्डा स्नान घालतय सगळ्या देवाला. माझं मत एक वेगळे गड्या जरा, माझं मत एवढंय, लई देव सांभाळण्यापेक्षा एकच देव सांभाळा आणि त्याच्यावरती भरवसा ठेवा, तो देव तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहणार नाही. एक धरीला चित्ती नाही का. तुकोबरायनं काय केलं, आम्ही रुक्माईचा पती, आम्ही एकच देवाची उपासना केली. आम्हा विष्णुदासा एकविध भाव, आम्हा विष्णुदासा टाळी टाळी माय बाप. एकविध भाव, न म्हणो या देव आणि का, वा वा वा. न म्हणो या देव आणि कांसी, आम्हा विष्णुदासा. टाळी वाजवा. एकविध भाव, आम्हा विष्णुदासा एकविध भाव, न म्हणो या देव आणि काचे, न म्हणो या देव आणि काचे. आम्हा विष्णुदासा एकविध भाव नाही का. एक कोणतं तरी सेव करा आणि एक सेव केलं की आपल्या जीवनाचा उद्धार होतो. जसं ऐका, जसं मालकीन असते आणि मालकीन काय करते, मालकाच्या नावाचं कुंकू लावते आणि मालकाच्या नावाचं कुंकू लावलं की तिच्या मनामध्ये, तिच्या ध्यानामध्ये, तिच्या पाहण्यामध्ये ऐका सगळीकडं एका कुंकाच्या नाही का बोटामुळं ती तेवढं एकच हृदयामध्ये ठेवते नाही का. जसं मालकीनबाई एक हृदयामध्ये ठेवते तसं भक्ताने सुद्धा आपल्या जीवनामध्ये एकच देव शिव केला पाहिजे. चला माझा विषय वाढेल पण जास्त असलं की विसर पडतो, हा माझा मुद्दा आहे. विठ्ठल विठ्ठल नाही का. म्हणून तुकोबाराय म्हणतायत पडीला विसर माझा, कोणत्या गुणानं देवा तुला माझा विसर पडला. सांगतो एकदा भजन करा. विठोबा रखुमाय, हा 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 टाळी टाळी. रखुमाय, 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 रखुमाय.